यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत. पुण्यातील दोघांचा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे. पुणेकर साश्रू नयनांनी संतोष जगदाळेंना अखेरचा निरोप देत आहेत. 9:30 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि संतोष जगदाळेंच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पार्थिव कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी पोहोचलं त्यावेळी कुटुंबियांची मनस्थिती, त्यांची अवस्था अत्यंत वाईट होती. वातावरण शोकाकुल झालेलं आहे आणि या दहशतवाद्यांना जशास तसं शासन करावं अशी मागणी प्रत्येकाकडून केली जाते. जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबियांकडून केली जाते. 2 दृश्य पुण्यातली. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोघांनाही आपण गमावलेला आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये. कौस्तुभ गणबोटेंच्या घरी शरद पवार सांत्वनासाठी पोहोचलेले आहेत, तर संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पार्थिव त्यांच्या घरी पोहोचलं त्यावेळी संतोष जगदाळेंच्या आईची अवस्था पाहून प्रत्येकाचं मन हेलावून गेलं असेल. वयाच्या 85व्या वर्षी ज्या माऊलीला आपल्या मुलाचा मृतदेह पाहायला लागला, तिची मनोवस्था काय असेल याची आपण कोणीच कल्पना करू शकत नाही. ज्या नातेवाईकांना त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या माणसाला गोळ्या घालून मारलं गेलं, आयुष्यभराचा हा मानसिक धक्का ते कसा सहन करणार आहेत याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. मागणी एकच आहे, अपेक्षा एकच आहे की ज्या नृशंस पद्धतीनं, ज्या क्रूर पद्धतीनं ही माणसं आपल्यापासून हिरावली गेली, त्यांना त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे. पाकिस्तान विरोधात प्रचंड रोष लोकांच्या मनामध्ये आहे आणि